हा 2 भावांनी केलेला एक प्रकल्प आहे जो आम्हाला प्रेक्षकांना त्यांच्या आठवणीच्या रूपाने आणून सादर करायचा आहे. आणि मग हे सगळं झाल्यावरती पिक्चरचं काय नाव असावं, तर मग सुट्ट्यांचं आहे तर मग आपण एप्रिल मेच ठेवूया. हा पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यांची इथून केस होते, तर ह्यांनी राजू आणि राजू सरांनी डिसाईड केलं की आपण त्यांना इथे एक छोटंसं एक शेंडी सारखं देऊया, कॅरेक्टर बदलतं. तर ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून ते कास्टिंगचं जग उभारलं होतं. मला म्हणाले हे टूल तिथंच वापर जिथं तुला सिनेमा पुश करायला मिळेल. तर डिव्हाइस म्हणून त्यांनी मला वापरायला सांगितलं. आणि त्यांनी तो इतका फायदा झाला, तो डिव्हाइस इतका ब्रिलियंट मिळाला मला फिल्म मध्ये वापरताना, तो दिसेलच. तो म्हणाला होता की असं इमॅजिन कर की तू विनोद चोप्रा कंपनीमध्ये कोर्स करतोस आणि तो कोर्स तुला ते देऊन जाईल जे तुला कोर्स करून मिळणार नाही. असिस्टंट डिरेक्टर बन, मला त्याचं काही माहीत नव्हतं. माझी एक्साइटमेंट एकच होती की 150 वरून 750 रुपये पगार मला मिळणार होता, म्हणून मी असिस्टंट डिरेक्टरचा जॉब घेतला. जेव्हा मी त्या कथेमध्ये येतो, जेव्हा प्रेक्षक त्या कथेमध्ये येतो ना, तेव्हा असं मला वाटतं की आपण जिंकलो.